खर्च केले आणि 4 विकेट घेतल्या. त्याच कारणाने तो त्या मॅचचा ठरला मॅन ऑफ द मॅच. त्याने लगेचच आपल्या अतिथी कक्षाजवळ यायचंय. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दोन मोठी नावं, एका बाजूला राजन शिंदे आणि एका बाजूला प्रकाश भोनकर. हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघाचे लगेचच पाठवायचे आहेत. यस अंपायर थोडीशी मॅच थांबवायचे. एक्स्ट्रा खेळाडू अजूनही इकडे आले नाही आहेत. एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. पहा युट्यूब लाईव्हचे सामने कव्हरेज करायचे. यस मॅचला सुरुवात करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी हितेश मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. यस मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर जतीन आणि त्यांच्या सोबतीला प्रकाश भोनकर. एक मोठं नाव या असोसिएशन मधील. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी सज्ज झालाय. पहिला बॉल जतीन स्ट्रायकिंग कडे. पहिलाच बॉल वरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला लागलेला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज क्रमांक पहिला बॅक. यस मैदानाच्या आतमध्ये पहिला मॅचचा विचार केला तर पहिल्या बॉल वरती विकेट आली आणि या मॅच मध्ये पहिल्याच डावात पहिल्या बॉल वरती आता जतीनला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता ओमकार बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर बॉन्ड मैदानाच्या आतमध्ये वाघोसी गावाचा हा खेळाडू बॅटिंग साठी आता खेळपट्टीवरती दाखल झालाय. पुढचा बॉल P1चं षटक खोलात टाकलं होता. पहा पहिला बॉल सुद्धा अशाच प्रकारचा होता. त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता परंतु ते खेळू शकले नाही. त्याच कारणाने जतीनला मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये आता ओमकार आले. त्यांच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट दाखवले गेले आणि त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती एक धाव आता येताना पाहायला मिळाली आहे. प्रकाश स्ट्रायकिंग कडे पहिला बॉल फेस करतायत. यावेळेला पहा आडव्या बॅटने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. या मॅच मध्ये येणारा हा पहिला चौकार. भोनकर आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता चौकार आलाय. मी पहिलेच म्हटलं होतं या असोसिएशन मधले एक मोठं नाव आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय. पहा अंपायरने सांगितलंय की नो बॉल असणार आहे हा. त्याच कारणाने बॅट फिरवली नव्हती आणि मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. 6 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. प्रकाश भोनकर स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना हितेश पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. पुढचा बॉल यावेळेला लोवर फुल टॉस चेंडू त्याच्यावरती आक्रमण. बॉल मैदानाच्या बाहेर. आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळला आणि तो झालाय. प्रकाश भोनकर मैदानाच्या आतमध्ये मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्याच्या माध्यमातून आता षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला लोवर फुल टॉस चेंडू त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक चेंडूवरती होते
परंतु झेल कुणाचा सोडलाय? प्रकाश भोंडकर यांचा झेल सुटताना पाहायला मिळालाय. हा चौकाराला षटकाराला त्याच्यानंतर संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता एक धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग कडे आता ओमकार येताना पाहायला मिळतील. वाघोसे गावचा खेळाडू आज लोणशीच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. याही वेळेला पहा हलक्यात आणि खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते पहा, परंतु कॅचचं जजमेंट घेता आलं नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये 2 धावा फलकावरती ऍड होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा डाव मैदानाच्या आतमध्ये आता संपुष्टात आला आणि पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या गेल्यात. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी आता मैदानाच्या आतमध्ये असं सांगितले जाते की धावा आम्ही बनवणार आहोत आणि त्या धावा बनवायच्या आहेत आणि 15 धावा पहिल्या षटकात आल्या आहेत. समोरचा संघ सुद्धा चांगला आहे, कारण की राजन शिंदे सारखा खेळाडू आहे जो सातत्याने या असोसिएशन मध्ये चांगली कामगिरी करत असतो. त्याच्या माध्यमातून या असोसिएशन मध्ये या संघाचा तो आयकॉन आहे. एनएस कन्स्ट्रक्शन नवीन खेळाडू गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी राज आता गोलंदाजीसाठी येताना पहा मिळते. स्ट्रायकिंग कडे प्रकाश असतील, त्याने मागच्या बॉलवरती त्याची कॅच सोडली आहे. तोच खेळाडू आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग कडे आलाय. राज पहिला बॉल दुसरा षटक, पहिलाच बॉल लोवर फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करायचं होता. चेंडूवरती आता कुठल्याही प्रकारची करणार नाहीये चूक आणि आता प्रकाश भोंडकरला सुद्धा जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर. फलंदाज प्रकाशला सुद्धा आता बाहेर जावं लागतंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता जगदीश बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येताना पहा मिळतात. पहिला बॉल राजचा लोवर फुलटॉस होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळता आला नाहीये. त्याच कारणाने प्रकाश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत. पुढचा बॉल दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेला खोलात टाकला यष्टी रक्षकाची चूक. त्याच कारणाने आणखीन एक धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते आणि पहा राजच्या माध्यमातून आता वेगाने गोलंदाजी केली जाते. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याच वेळेला वेग सुद्धा चेंडूवरती त्याने जनरेट केला होता. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आला होता, परंतु यष्टी रक्षकाने थोडीशी चूक केली. त्याच कारणाने एक धाव येताना पाहायला मिळते. पुढचा बॉल याही वेळेला पहा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, परंतु बॉल त्यांच्या अवाक्याच्या बाहेर असल्या कारणाने क्षेत्ररक्षक दुसरे चेंडूवरती आले. थोडेसे फंबल सुद्धा झाले होते, परंतु आणखीन 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पहा मिळत आहेत. धावफलक लुका होईना, परंतु पुढे सरकतय. 18 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक असणारे. दुसरं षटक मार्गस्थ असताना स्वतः संगणक आता यष्टी रक्षक होते, ते आता पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहेत. पहा या चांगल्या खेळाडूची हीच खासियत असते. पहा यष्टी रक्षक होते, थोडेसे क्षेत्ररक्षण फंबल झालं, त्या क्षेत्रामध्ये चेंडू येत आहेत. त्याच कारणाने आता राजन शिंदे स्वतः पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये यावेळेला अडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. याही वेळेला क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडूच्या खाली आलेत आणि आता आणखीन एक खेळाडूला जावं
करणार नाहीये चूक. आणखीन एक खेळाडू ते बाहेर सुद्धा जाताना पाहायला मिळत आहेत. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे, कारण की राज गोलंदाजी करतायत. अजूनही मोठा फटका त्यांच्यावरती आला नाही आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहे. दुसरं षटक मार्गाचं असताना पहिल्या षटकात धावा आला होता 15. त्याच्यानंतर राजने रोखलंय. 18 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल याही वेळेला खोलात टाकला, परंतु समोरच्या दिशेने फटका केलाय. सुंदर बॉल जाईल मैदानाच्या बाहेर गोलीच्या वेगाने. 4 धावेंसाठी हा आलाय क्रॅकिंग चौकार. फटका येणं गरजेचं होतं आणि तोच फटका शेवटच्या चेंडूवरती आलाय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच्या माध्यमातून आता चौकार येताना पाहायला मिळतोय. 22 धावा धाव फलकावरती बनल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आदित्य गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. जगदीश आता स्ट्रायकिंग इनकडे येतील. तिसऱ्या षटकासाठी आदित्य. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून आता जगदीश साठी. पहिला बॉल आकुट टप्प्याचा, त्याच्यावरती मोठा फटका खेचून मारलाय, ताणून मारलाय आणि खूप दूर वरती सुद्धा मारलाय. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 6-6-6 षटकार. नंतर लगेचच त्यांना मैदानाच्या सुद्धा डीजे समीर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी सज्ज झाल्यात. समीर इकडे बॅटिंग साठी आलेत, परंतु आमच्या स्टेजवरती त्यांच्या नावाचा सुद्धा जय जयकार केला जातोय, कारण की समीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अकुट टप्प्याचा चेंडू आडवा बॅटने खेळायचा होता, परंतु यष्टीरक्षक चेंडूवरती वेगाने आले होते, परंतु अंपायरने सांगितले की बॅटर सेफ असणार आहे. त्याच कारणाने आणखी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारे षटकार आला होता, त्याच्यानंतर लगेचच आदित्यने जगदीशला मैदानाच्या बाहेर पाठवलं. त्याच्यानंतर नवीन खेळाडू समीर आले, परंतु त्यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नव्हता. त्याच कारणाने निर्धाव चेंडू. पुढचा बॉल या हिवीला अडवा बॅटने खेळायचा होता. कुठ टप्प्याचे चेंडू हातवतो आदित्य, परंतु त्याच्यावरती वेग आहे, त्याच कारणाने आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 28 धावा धाव फलकावरती अद्यापर्यंत बनल्या गेल्यात. अजूनही धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल याही वेळेला अकुट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करायचं होता. याही वेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. याही वेळेला झेल सुटला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये. त्याच कारणाने आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये समीर यांना जीवनदान मिळताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनकडे आता अक्षय. यावेळेला पहा पाठीमागच्या दिशेने खेळायचा होता. याही वेळेला अंपायरने सांगितले की लेग स्टिकच्या वरून जाणार हा बॉल, त्याच कारणाने निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 29 धावा बनल्या गेल्या. तिसरं षटक संपुष्टात आल्या. अजूनही स्लॉगवरचं षटक शिल्लक असणार आहे.
याच्यानंतर होणारा सामना श्री समर्थ कृपा कुरवडे आणि त्यांच्या विरोधात श्री कालभैरव चापडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच टॉस साठी आपल्या टॉस बॉक्स मध्ये येणार आहे. यायचंय, लगेचच यायचंय. हा मॅच क्रमांक दुसरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 29 धावा बनल्यात. अजूनही तिसरं षटक, आता चौथं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी वेगाने चेंडू टाकला होता, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. सौरभ गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल याही वेळेला अडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. थोडेसे चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा होता, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल याही वेळेला अडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. याही वेळेला बॅटच्या आतली कडा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु साधा आणि सरळ सोपा झेल तिकडे सुटताना पाहायला मिळतोय. याही बॉल वरती धाव आली आहे एक. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पहा. यस, लगेचच टॉस साठी 2 संघनायक इकडे आले. त्यांचा लगेचच टॉस इकडे करायचा आहे, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता एक धाव फलकावरती ऍड होती. 31 धावा बनल्या गेल्यात पहा. पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा बनल्या होत्या. फायटिंग स्कोर होता, त्या धावा रोखायच्या होत्या, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत तो सुद्धा सामना गेला होता. याहीवेळेला अडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु याहीवेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. स्लॉग ओव्हरचं षटक मार्गस्थ आहे. सौरभ वेगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 32 धावा बनल्या गेल्यात. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल याहीवेळेला पाठीमागच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. चफल झाले होते, परंतु बॅट आणि बॉलचा याहीवेळेला संपर्क झाला नाहीये. शॉर्ट लेगला यष्टीरक्षक वेगाने पोहोचलेत आणि बॉलला पकडून फेकी केली. तद्वर मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सिंगल धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. समीर आता स्ट्रायकिंग एंडकडे येतील. 33 धावा बनल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि त्या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. स्लॉग ओव्हरचे षटक, शेवटचा बॉल पहिल्या डावातील. त्याच्यावरती अडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्क्वेअर लेगला वेगाने आलेत. फंबल सुद्धा झालेत, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंड कडे होते समीर आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता त्यांना सुद्धा जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर. आणि पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता संपुष्टात आलाय. पहिल्या डावाचा विचार केला तर 34 धावा बनल्यात आणि आता जिंकण्यासाठी NS कन्स्ट्रक्शन या संघाला 35 धावा आता करायच्या आहेत. त्या कशा प्रकारे त्या धावा बनल्या जातील ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायचंय. लगेचच क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही सुद्धा लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि 2 बॅटर सुद्धा लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. यस, कॅमेरामॅन टॉस बॉक्स मध्ये जरासं तुम्ही लक्ष द्यायचंय.
लगेचच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. दोन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, कारण की एक्स्ट्राचा वेळ इकडे खर्च केला जातोय. पण हा मॅन ऑफ दी सिरीजला जी सायकल आहे ती मैदानाच्या गोल एक राऊंड त्या सायकलचा सुद्धा मारला जातोय महेश यांच्या माध्यमातून. आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये समजणार आहेत, त्याच कारणाने एन एस कन्स्ट्रक्शन संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. वैभव शिंदे जे इकडे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाच्या 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल दुसरा डावाला होतीये सुरुवात. यश पहिलाच बॉल वेगाने टाकला होता, वेगाने हाताळला होता. यष्टीरक्षकाची झाली आहे चूक. अंपायरने आमच्याकडे वळून कळवली की ऑफस्टिकच्या बाहेर असणारा हा बॉल, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता 2 धावा. कुठल्याही प्रकारचा चेंडू हाताळला गेला नाहीये. पा चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला त्याच्यानंतर उसळी घेणारा नव्हता, ऑफस्टिकच्या बाहेर होता. सबमरीन डिलिव्हरी टाकली होती, परंतु थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर असणारा बॉल. पुन्हा एकदा यश यावेळेला बसून खेळायचा प्रयत्न, घुटना खाली टेकला होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल अद्यापपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. पुढचा बॉल राजन शिंदे स्ट्रायकिंग कडे. लोवर फुलटच चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करायचं होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता एक धाव फलकावरती ऍड होईल. पा लोवर फुलटच चेंडू होता. सकाळच्या सत्रापासून आपण विचार केला तर जे लोवर फुलटच चेंडू टाकले जात आहेत त्या बॉलवरती मोठे फटके येत नाहीयेत. पुढचा बॉल याही वेळेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल 1-2 का 4 करत मैदानाच्या बाहेर. 4-4-4. पस्तीस करतायत. अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला आणि 7 धावा बनल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते, परंतु झेल टिपता आला नाही आहे. त्याच कारणाने ओमकार बॅकअपला होते, त्यांनी झेल चांगला चेंडू अडवला, त्याच्यानंतर फेकी केली. त्यात तद्वार मात्र मैदानाच्या आतमध्ये आता 2 धावा बनल्या गेल्यात. रात चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल याही वेळेला खोलात टाकला होता. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने येत आहेत. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आले, फेकी केली. तद्वार मात्र मैदानाच्या आतमध्ये आता एक धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 धावा बनल्या गेल्यात. 35चा पाठलाग करायचा आहे. P1चं षटक, पहिला शेवटचा चेंडू. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. याही वेळेला चेंडू पडला, त्याच्यानंतर उचली घेणारा नव्हता. मैदानाच्या आतमध्ये आता सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा बनल्या जात आहेत. पहिला बॉलचा विचार केला तर व्हाईट बॉल हाताळला होता. त्याच्यानंतर दुसरा जो पहिला बॉल होता तो निर्धाव चेंडू हाताळला. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती सिंगल आली. त्याच्यानंतर शेवटचा बॉल वेगाने टाकला. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आला. षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय.
अक्षय आता गोलंदाजीसाठी येतील. आज अक्षय ज्याने पहिल्या डावात मैदानाच्या आतमध्ये आल्या चौकार किल्ला होता तोच खेळाडू आता गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी राज स्ट्रायकिंगकडे. पहिलाच बॉल ओव्हर फुल टच चेंडू अगदी पायावरती फेकलेला चेंडू त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटने हा फटका केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आले, फेकी सुद्धा चांगली केली आहे, त्याच कारणाने एक धाव फलकावरती ऍड होतीये. 11 धावा फलकावरती बनल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि राजन शिंदेचा संपतोय इथेच खेळ. आता त्यानं जावं लागणार आहे मैदानाच्या बाहेर. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पवेल. नंतर दुसऱ्या बॉलवरती लगेचच राजन शिंदे जे या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांना लगेचच मैदानाच्या बाहेर पाठवलं जाते. पहा अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेत. महेंद्र मैदानाच्या आतमध्ये अकुट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्याच कारणाने आणखीन एक धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 12 धावा फलकावरती बनल्या गेल्यात. अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामना सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो, कारण की प्रकाश फोनकर सारखा खेळाडू आहे. राजसाठी पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळलेला फटका गॅप मधून खेळून काढलाय. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. त्याच्या माध्यमातून चौकाराला मागच्या षटकात सुद्धा त्याच्या माध्यमातून एक मोठा फटका आला होता. तोच खेळाडू पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला पहा पाठीमागच्या दिशेने केलेला फटका, क्षेत्ररक्षक झालेत फंबल. बॉल बघता बघता जाईल गोलीच्या वेगाने मैदानाच्या बाहेर. 4 4 4 4 चौकार. त्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही शेवटच्या चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. अजूनही 15 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणारे. स्ट्रायकिंगकडे राजच्या माध्यमातून 3 चौकार आल्यात. पुढचा बॉल याही वेळेला आडव्या बॅटने स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. यावेळेला आलाय 6 धावींसाठी राजच्या. दुसऱ्या षटकातच बनल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. प्रकाश बोनकर पहिलाच बॉल लोअर फुल टच चेंडू त्याच्यावरती केलंय आक्रमण. लॉंग लेगला केलेला फटका. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 9 प्लस धावा.